शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण 17, 18, 19, 20 आणि 21 तारखेचं या ठिकाणी 5 दिवसाचं वातावरण बघणार आहोत. आता मित्रांनो, कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी बघायला आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि कोणकोणत्या भागात कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुतांश ठिकाणी आता आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. किनारपट्टीला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मग आता पावसाची शक्यता कशी असणार आहे आपण या ठिकाणी 18, 19, 20 तारखेला या ठिकाणी बघणार आहोत. मोठे बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मग कोणकोणत्या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे, त्याचप्रमाणे जोरदार पाऊस कधी आहे, कोणत्या तारखेला जोरदार पाऊस आहे, ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण सुरुवात जी करणार आहोत 17 तारखेनंतर. आता 17 तारखेला अमरावती, नागपूरच्या काही भागात आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे या ठिकाणी. मग इथे पाऊस आहे की नाही आपण या ठिकाणी बघूया. आता 17 तारखेला जर बघितलं तर या ठिकाणी चंदूर बाजारमध्ये जोरदार पाऊस आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अंचलपूरच्या या भागामध्ये, मोर्शीच्या काही भागात बघू शकतो, अमरावती, मोर्शी, तसेच तळेगावचा काही भाग आहे, आर्वी आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे. तर चिखलदरा, कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले म्हणजे पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणखी बऱ्याचशा भागात आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी नारखेडचा काही भाग आहे, नारखेडमध्ये काटोलचा काही भाग या ठिकाणी आहे. सावनेरेमध्ये आपण बघू शकतो, नागपूरच्या काही भागात, छिंदवाडा या ठिकाणी आपण बघू शकतो, संसरचा काही भाग आहे, तिरोडीचा काही भाग या ठिकाणी आहे, गोंदियाचा काही भाग आहे, तुमसर, भंडारा, तसेच रामटेक आहे, नागपूर आहे, उमरेडचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे पावसाची शक्यता आपल्याला 17 तारखेला बघायला मिळत आहे. नाशिक भागामध्ये जर बघितलं तर नाशिक भागात फक्त वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे, झाला तर आपल्याला हलका होईल. आता या ठिकाणी मालेगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पोर्ला, तसेच पाचोरा, जामनेर या ठिकाणी आपल्याला फक्त वातावरण बघायला मिळत आहे. तर जालन्यामध्ये देऊळगाव, राजा, जाफराबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे, परंतु जोरदार मोठा पाऊस या ठिकाणी नाही आहे. बाकी भागांमध्ये लोणार, मेहकर या ठिकाणी, रिसोर्टचा काही भाग या ठिकाणी आहे, मालेगाव, वाशिम, इथे सुद्धा आपल्याला फक्त 17 तारखेला वातावरण आहे. मग मोठा पाऊस आणखी कोणत्या तारखेला आहे ती आपण या ठिकाणी माहिती जाणून घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. अंचलपूर, अमरावती, आरपी पुन्हा एकदा 17 तारखेला संध्याकाळी पण या ठिकाणी आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. हिंगणघाट, चिमूर आहे, उमरेड आहे, भंडारा आहे, तुमसर आहे, तसेच रामटेकचा काही भाग या ठिकाणी आहे. इथे सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता हलक्या हलक्या प्रमाणात आहे. तर गोंदियाचा काही भाग सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. आता 18 तारखेनंतर आपण बघूया. 18 तारखेला दिवसभरामध्ये जर बघितलं तर कुठेही आपल्याला पावसाची शक्यता नाही, परंतु संध्याकाळी पुन्हा एकदा बदल होईल. 18 तारखेला नाशिक सिटी, नाशिक भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी फक्त या ठिकाणी नाशिकमध्ये, निफाडमध्ये पाऊस आहे. लासलगाव, पाटोडा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर सिन्नरमध्ये पावसाची शक्यता आहे. चांदवड, मनमाड, नांदगाव, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला हलका पाऊस आहे. मालेगाव, सटाणा, तसेच सुरगाणा पेठ या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. सापुतारामध्ये हलका पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. पिंपळनेर, साक्री, नामपूर, सटाणा, मालेगाव, धुळे या ठिकाणी, पोर्ला इथे पण आपल्याला हलक्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला, संगमनेर इथे सुद्धा आपल्याला क्वचित तुरळक ठिकाणी हलका पाऊस होणारा या ठिकाणी होणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता 18 तारखेला कमी प्रमाणामध्ये आहे. आता या ठिकाणी शुक्रवारी 19 तारखेला जर बघितलं तर 19 तारखेला काही बदल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. तर या ठिकाणी नागपूरच्या काही भागात यवतमाळ आहे, हिंगणघाट आहे, अमरावती, चंद्रपूर आहे, गडचिरोली, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 19 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे. नागपूर भागात आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर नाशिक सिटीमध्ये, नाशिक, मालेगाव, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस तिथे बघायला मिळत आहे. आता या ठिकाणी कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि आता 20 तारखेचा जो अंदाज आहे, तर 20 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर आपल्याला सकाळी जर बघितलं तर आपल्याला हिंगणघाट, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. बाकी इतरत्र भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आणि जे वाऱ्याचा स्पीड आहे तो सुद्धा आपल्याला काही भागात कमी झालेला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता जो स्पीड आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो 14, 15, आणि जे कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे ते वाऱ्याच नसतं या ठिकाणी आपण बघू शकतो. याला कमी दाबाचे क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे चंद्रपूरच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र
क्षेत्र आहे, मग नक्कीच इथे आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो, म्हणजे जिथं कमी दाबाचे क्षेत्र आहे तिथं आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. मग 20 तारखेला या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. वातावरण या ठिकाणी बंद हवेचं आहे. इथे सुद्धा आता नागपूर भंडारा इथे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो, बंद हवेचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे, त्यामुळे आपल्याला नागपूर भंडारामध्ये पावसाची शक्यता आहे. रामटेक तुमसर या ठिकाणी साकोलीचा काही भाग, देवरी गोंदिया या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, बारोडा, हिंगणघाट, चिमूर, उमरेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जात आहे. आता हे आपण 20 तारखेचं वातावरण बघितलेलं आहे. त्यानंतर तोच पाऊस आपल्याला या ठिकाणी वाशिमच्या काही भागात आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. 20 तारखेला या ठिकाणी वाशिम, पुसद, दिग्रस आणि अंजन या ठिकाणी आर्णीच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर बाकी भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे. नाशिक सिटीमध्ये आता ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात झालेली आहे. नागपूर, गोंदिया, नागपूरमध्ये आणि गोंदियामध्ये तर आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळालेला आहे. आणि आणखी 21 तारखेच्या अंदाजामध्ये कोणत्या भागात जोरदार पाऊस आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. 21 तारखेला सकाळी जर बघितलं तर बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. खास करून किनारपट्टीपासून सुरुवात होणार आहे. तर आपण पुन्हा एकदा नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळालेली आहे संध्याकाळी. आणि नाशिकसह पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर आपल्याला 21 तारखेनंतर दुपारनंतर हा बदल आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगर ते जालना मध्य भाग हलका पाऊस आहे. अंबडमध्ये आपण बघितलं तर अंबडमध्ये, जालना, देऊळगाव, राजा, जाफराबाद, बोकरन या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. इथे सुद्धा आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी सक्रिय झालेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामुळे इकडे लोणार रिसोर्टच्या काही भागात मलठाण, पारतूर, जिंतूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो अंबड, गेवराईचा काही भाग आहे, मांजलगाव आहे, बीडचा काही भाग आहे. इथे आपल्याला पावसाची शक्यता बऱ्यापैकी बघायला मिळेल आहे. बीड आणि मांजलगावच्या काही भागात हलक्या पावसाची ते मध्यम पाऊस या ठिकाणी आहे. केचखळमच्या काही भागात, अंबेजोगाई, पालीच्या काही भागात जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती मध्यम आहे. तसंच बार्शी आणि धाराशिव, लातूर या ठिकाणी जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस 21 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला वर्तविला जात आहे. धाराशिव, तुळजापूर या ठिकाणी लोहारचा काही भाग आहे. सोलापूरमध्ये मोहो, पंढरपूर आहे, मंगळवेढाचा काही भाग या ठिकाणी आहे. सोलापूर सिटीमध्ये, अक्कलकोटमध्ये बघितलं आळंद आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. त्यानंतर 21 तारखेला आणखी मध्यरात्री जर काही बदल होतोय का आपण या ठिकाणी एक झलक बघूया. त्यानंतर आपण एक शेवटची झलक बघणार आहोत की जोरदार पाऊस कोणत्या तारखेला वर्तविला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आता या ठिकाणी आपण 21 तारखेनंतरचं वातावरण बघितलेलं आहे. मित्रांनो, 22 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तविली जाणार आहे. आपण या ठिकाणी एक झलक आपण या ठिकाणी बघूया. किनारपट्टीसह आपल्याला सर्व भागात आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता 22 तारखेला वर्तविली जाणार आहे. याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्याला पुढील अपडेटमध्ये येणारच आहे. या ठिकाणी बघू शकतो 23 तारखेला पण आहे आणि 29 तारखेला आपल्याला आणखी जोरदार पाऊस या ठिकाणी किनारपट्टीपासून बघायला सुरुवात होत आहे. तर या ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र बघायला या ठिकाणी किनारपट्टीला या ठिकाणी आपण बघू शकतो, परंतु पाहिजे तसं किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र नाही आहे. समुद्रामध्ये जे वारे वाहत आहे ते 50 ते 60 प्रति तास किलोमीटर प्रमाणे वारे वाहत आहेत. या वाऱ्याची उंची जमिनीपासून उंच असल्यामुळे या ठिकाणी पावसाची जी तीव्रता आहे ती फार कमजोर झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. ओव्हरऑल म्हणजे ह्या जून महिन्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे. जो पाऊस जो आहे तो आपण या ठिकाणी बघू शकतो. हा जो किनारपट्टीचा पाऊस आहे हा पाऊस फक्त एकदम हलक्या प्रतीचा पाऊस आहे. पाहिजे तसा या पावसाला जोर का नाही आहे, कारण यामध्ये वारे वाहत असल्यामुळे या पावसाला आपल्याला जोर बघायला मिळणारच नाही. वातावरण होईल आणि ते संध्याकाळनंतर किंवा काही कालांतराने ते वातावरण विरघळून जाईल वारे चालू असल्यामुळे. म्हणजे पूर्ण आपल्याला जून तर जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या अर्ध्या आठवड्यापर्यंत आपल्याला असंच वातावरण बघायला मिळू शकतं. कारण हे जे वाऱ्याचं स्पीड आहे जोपर्यंत कमी होत नाही आणि तोपर्यंत अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत नाही, अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरात जर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले तरच आपल्याला एकदम जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग ह्या महिन्यामध्ये आपण बघू शकतो की 30 तारखेपर्यंत कुठेही आपल्याला अति जोरदार पाऊस नाही, हलका मध्यम तर तो आपण बघितलाच. जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवले जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.